नमस्कार मित्रांनो, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स विथ तौफिक या यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे. तर नमो शेतकरी योजनेचा जो 6वा हप्ता आहे, त्याचा भरपूर जे शेतकरी आहेत ते वाट बघत आहेत, की कधी त्याचा 6वा हप्ता येणार आहे, कधी त्यांना जे ₹2000 ते मिळणार आहेत. त्याबद्दल मी एक ब्रेकिंग न्यूज, ब्रेकिंग बातमी घेऊन आलेलो आहे या व्हिडिओमध्ये, या सेक्शनमध्ये. तर हा व्हिडिओ पूर्ण बघा, अजिबात स्किप करू नका. तर तुम्ही बघितलं असाल, नमो शेतकरी योजनेचा ₹2000 जमा, आत्ताची सर्वात मोठी बातमी, अशा प्रकारचे थंबनेल मी लावलेलं आहे. तुम्ही पाहू शकता. जे टोटल जे आहेत, वेगवेगळे जे योजना आहेत, त्यांचे मिळून सर्व मिळून ₹6100 असे आहेत. तुम्हाला डिटेल बातमी दाखवीन, की त्यामध्ये नमो शेतकरी योजनेचाही लाभाचे डिटेल्स आहेत. तर आपण डिटेल बघू. डिसेंबरमध्ये खात्यात ₹6100 येणार. लाडकी बहीण ते PM किसानसह कोणत्या योजनांचा लाभ मिळणार? म्हणजे लाडकी बहीण योजना आहे, त्याचे तर पैसे आहेतच, त्याचबरोबर PM किसान योजना आहे, तसेच नमो शेतकरी सन्मान योजना आहे. अशा प्रकारच्या योजना सगळ्यांची मिळून ₹6100 असे सांगण्यात आलेल्या बातमीत. पुढचे बघू आपण. केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ नागरिकांना मिळतो. केंद्र सरकारची PM किसान सन्मान योजना, महाराष्ट्र सरकारची नमो शेतकरी सन्मान योजना आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, या 3 योजना महत्त्वाच्या आहेत. या योजनांद्वारे थेट खात्यामध्ये पैसे पाठवले जातात. डिसेंबर महिन्यात या योजनांचा लाभ दिला जाऊ शकतो. म्हणजे डिसेंबर महिन्यात या योजनांद्वारे जे लाभ मिळतो शेतकऱ्यांना असू दे किंवा लाडक्या बहिणींना, तो मिळू शकतो असं सांगण्यात आलेलं आहे. PM किसान सन्मान योजनाचा 19वा हप्ता, नमो शेतकरी महासन्मान योजनाचा 6वा हप्ता आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता देखील डिसेंबर महिन्यात जारी केला जाऊ शकतो. म्हणजे डिसेंबर महिन्यात येऊ शकते. महाराष्ट्रामध्ये शपथविधी झालेला आहे, सरकार स्थापन झालेलं आहे. तर आता डिसेंबर महिन्यात वेगवेगळे ज्या योजना आहेत त्यांचे पैसे येऊ शकतात. या तिन्ही योजनांची लाभार्थी ज्या कुटुंबात असतील त्यांना डिसेंबर महिन्यात ₹6100 मिळू शकतात. ₹6100 कसे मिळणार? पूर्ण तिने माहिती सांगितलेली आहे. केंद्र सरकारतर्फे देशातील पात्र शेतकऱ्यांना PM किसान सन्मान योजनेद्वारे 3 हप्त्यामध्ये एका वर्षामध्ये ₹6000 दिले जातात. आत्तापर्यंत शेतकऱ्यांना 18 हप्त्यांची रक्कम मिळाली आहे. PM किसान सन्मान योजनेचा 19वा हप्ता मिळू शकतो. त्याचे शेतकऱ्यांना ₹2000 मिळू शकतात. याशिवाय राज्य सरकारने केंद्राच्या योजनेचा धर्तीवर नमो शेतकरी सन्मान योजना, महत्त्वाचे आहे, नमो शेतकरी सन्मान योजना सुरू केली होती. त्या योजनेतून यापूर्वी शेतकऱ्यांना 5 हप्त्यांमध्ये रक्कम देण्यात आली आहे. डिसेंबर महिन्यात या योजनेचा 6वा हप्ता मिळाल्यास ते देखील ₹2000 असे एकूण शेतकऱ्याला किंवा शेतकरी महिलेला ₹4000 मिळतील. याशिवाय महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची लाभार्थी असल्यास, म्हणजे याशिवाय महिला ज्या आहेत त्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची लाभार्थी असल्यास, तिला महायुतीच्या आदेशाप्रमाणे ₹1500 ₹600 वाढ केल्यास, म्हणजे यापासून समजा ते ₹1500 जे लाडकी बहीण योजनेचे ₹1500 मिळत होते, त्यामध्ये ₹600 वाढ केल्यास ₹2100 मिळतील. असे एकूण ₹6100 लाभार्थी कुटुंबाला किंवा शेतकरी महिलेला ₹6100 मिळू शकतात. म्हणजे डिसेंबर महिन्यात वेगवेगळ्या ज्या योजना आहेत गव्हर्नमेंटच्या, त्यातून भरपूर पैसे मिळणार आहेत, हप्ते मिळणार आहेत. त्यामध्ये तुम्ही पाहू शकता, माझी लाडकी बहीण योजनेचा एक हप्ता आहे, त्याचबरोबर नमो शेतकरी योजनेचा हप्ता आहे, त्याचबरोबर जी PM किसान सन्मान योजनेचा 19वा हप्ता आहे, नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता आहे. असे भरपूरसे जे हप्ते आहेत ते डिसेंबर महिन्यात मिळू शकतात. कारण की डिसेंबर महिन्यात आता जे महाराष्ट्रात विधानसभा इलेक्शन होते ते झालेले आहेत, सरकार स्थापन झालेलं आहे, शपथविधी झालेली आहे. तर आता भरपूरशा ज्या योजनांचे पैसे आता यायला स्टार्ट होतीलच. आता तुम्ही बघू शकता, यामध्ये पूर्ण डिटेल सांगितलेलं की डिसेंबर महिन्यात हप्ता मिळू शकतो. तर थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. प्लीज लाईक, कमेंट अँड सबस्क्राईब माय